तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलो आहोत लालबाग परळमध्ये आणि त्याचं कारण असं आहे की आज मोठमोठ्या गणपतीचं आगमन आहे आणि आपल्यासोबत आहे विजय आला आहे, कल्पेश आला आहे, आपले ऑफिसचे सर्व मित्र आले. ते मूर्तीचं फार वेड आहे त्यांना, म्हणजे मोठमोठ्या मूर्ती बघण्यासाठी खूप उत्साह असतो, त्याचा मजा असतो. तर आपण आता पाहिलात की तुम्हाला दाखवणार आहे की मोठमोठ्या मूर्ती लालबागच्या, खेतवाडीच्या किंवा चेंबूरच्या कुठल्या गणपती आहेत ते तुम्हाला सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे माझा. खूप गर्दी असणार आहे मित्रांनो आणि या गर्दीमध्ये शूट करणं खूप कठीण असणार आहे. तरी सर्व खूप सारे यूट्यूबर्स आलेत आणि ते सर्व मेहनत करत आहेत आपापल्या यूट्यूब चॅनलसाठी. तसंच मी सुद्धा करतो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाऊस सुद्धा आला आहे. पावसामुळे व्हिडिओ रेकॉर्ड करणं थोडं कठीण जातं आहे. आपण चिंचपोकळीचा राजा तर रेकॉर्ड करणारच आहोत आणि परळचा राजा असे भरपूर सारे गणपती रेकॉर्ड करणार आहोत. पण बघूया आपल्याला पावसामुळे रेकॉर्ड करता येतं की नाही. आणि आता आपल्या समोरच एक गणपती येतो आहे, तर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. बघूया. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा.
तर मित्रांनो, समोर पण एक मूर्ती आहे, खूप सुंदर अशी उभी मूर्ती आहे. बघूया कोणत्या मंडळाची मूर्ती आहे, पाहूया आपण. मस्त सजवलं आहे मूर्तीला, पाहूया कोणत्या मंडळाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपल्यासमोर आणखी एक गणपती चाललाय, म्हणजे गणेशोत्सवाच्या आगमनाला सुरुवात आहे. आणि हा गणपती आहे, बघूया कोणता गणपती, कुठल्या मंडळाचा. मंडळाचं नाव तर दिलं नाही, पण गणपती एकदम छान गणपती होता बसलेला सिंहासनावर. तर मित्रांनो, आपल्या समोर आणखी एक गणेश मूर्ती आहे. चला बघूया कुठली गणेश मूर्ती आहे, कुठल्या मंडळाची आहे ती पण पाहूया. ए बाबा, कुठला मित्र आहे मंडळ आहे? बस भाई, थँक्यू. पाऊस आला मित्रांनो. समोर एक छान गणपती होती चेंबूरचा चिंतामणी, पण पावसामुळे मूर्ती झाकली गेली, आपल्याला बघता येणार नाही.
म्हणजे तुम्हाला दाखवता येणार नाही, मी पाहिली पण किती सुंदर मूर्ती होती. प्लास्टिकनी झाकली ती संपूर्ण. मित्रांनो आपण खरं तर आलो चिंचपोकळीच्या चिंतामणीसाठी आणि परळीच्या राजासाठी. नरे पार्क, परळीचा राजा नरे पार्क. तर मित्रांनो परळीचा राजा तुमच्या समोर आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. परळीचा राजा नरे पार्क खूप गर्दी आहे आणि एवढ्या गर्दीत आपल्याला शूट करायचं आहे. बघूया कसं जमतंय शूट करायला. तर मित्रांनो आजच्या दिवसाचे ऑलमोस्ट सर्व गणपती बघून झालेत. परळीचा राजा पण पाहिला आपण. तर राहिला फक्त चिंचपोकळीचा चिंतामणी, तो अजून पाहिला नाही. खूप गर्दी आहे तिकडे, ही सर्व क्राऊड येते समोरून. आता तुम्हाला दाखवतो तो समोरचा क्राऊड किती येतो आहे, तो थोड्याच वेळात दाखवतो. पण चिंचपोकळीचा चिंतामणीच बघायचं राहिलं आपण त्याला. तर बघूया आपल्याला बघायला भेटतोय का चिंचपोकळीचा चिंतामणी.